बोर्डरूममधील मीटिंग संपताच माधवी रागाने थरथरत बाहेर येते. रुद्र, वाणी आणि जियान बाहेर पडतात. वातावरणात अजूनही गरमागरमी होती. माधवी रुद्र समोर येऊन उभी राहते. माधवी वेडसर रागाने, हे संपलं नाही रुद्र. तू आणि तुझी ती वाणी, तुमचं जीवन मी शांत बसून बघणार नाही. रुद्र काही बोलत नाही. वाणी मात्र पुढे पाऊल टाकते. वाणी धाडसी मसालेदार टोनमध्ये, मॅडम, धमक्या देण्यापेक्षा आपल्या चुकीचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. माधवीचे डोळे वटारतात. वाणीचा हा ॲटिट्यूड तिला कधीच अपेक्षित नव्हता. रुद्र स्मित दाबतो. ही वाणी त्याला आवडते. रुद्र आणि वाणी मीटिंगच्या ताणानंतर दोघे शांत पावलांनी चालत होते. वाणीचा हात रुद्रच्या हाताला नकळत स्पर्श होतो. वाणी घाबरून हात मागे घेते. रुद्र थांबतो आणि तिच्या हाताला हलकेच धरतो. रुद्र हळू खोल आवाजात, घाबरून हात का काढलास? इथपर्यंत तर आपण एकत्रच आलो आहोत. वाणी लाल होते. हृदयाचे ठोके जोरात होते. वाणी, लोक बघतील. रुद्र एक पाऊल जवळ येतो. रुद्र, त्यांनी बघू दे. तुला लपून ठेवण्याचा माझा अजिबात विचार नाही. वाणीच्या डोळ्यात चमक येते. तिच्या मनात एक हलकीशी थरारक लहर उठते. तेवढ्यात जियान अचानक दोघांच्या मध्ये येतो. जियान हसत, अहो, रोमॅन्स नंतर करा, आता काहीतरी मोठं घडणार आहे. रुद्र आणि वाणी दोघेही दचकतात. दुसरीकडे रिया आणि आरव. रिया फोन हातात पकडून उभी होती. आरव तिच्याकडे एकटक बघतो. त्याच्या डोळ्यात धोकादायक चमक होती. आरव, तो नंबर मला दे. रिया घाबरून देते. आरव फोन कॉल परत लावतो. कॉल उचलताच तो शांत पण धारदार आवाजात बोलतो, आरव, तिला फोन करणारा तू आहेस. आता माझं तिच्याजवळ एक पाऊल तरी टाकलास तरी परिणाम चांगले नसतील. फोनवरील मुलगा हसू लागतो. फोनवरील आवाज, काय रे हिरो, तिचा काय संबंध आहे तुझ्याशी? आरव डोळे मिटून संयम राखतो, पण त्याच्या आवाजात धोक्याची धार वाढते. आरव, तो संबंध आता आहे आणि ज्यांच्यावर माझं लक्ष आहे त्यांना त्रास सहन करायला मी देत नाही. रिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. हे वाक्य तिने अपेक्षितच नव्हते. फोन कट होतो. आरव फक्त तिला बघतो. आरव मऊ पण गंभीर, काही झालं तर मला सांग, मी आहे. रिया मनात, हा कोण आहे आणि याला माझी एवढी काळजी का? रुद्र आणि वाणी बाहेर येतात. पार्किंगमध्ये पावसानंतरची हवा थंड पण वातावरण ताणलेलं. वाणी गाडी समोर थांबते. वाणी, आज खूप काही झालं. रुद्र तिच्याकडे पाहतो. रुद्र, हो, पण अजून संपलेलं नाही. वाणी त्याच्याकडे विचारत बघते. रुद्र तिच्या जवळ येतो. इतका जवळ की तिचा श्वास थांबवावा. रुद्र हळू आवाजात, तू माझ्या बाजूला राहशील ना, पुढे जे काही येईल त्यात. वाणीच्या अंगावर रोमांस येतात. ती हलक्या आवाजात कुजबुजते. वाणी, हो, मी आहे. रुद्र तिच्या केसांना हलकासा स्पर्श करतो. एक सेकंद, पण त्या क्षणात रुद्रचं प्रेम, वाणीची भीती आणि येणारं वाद सगळं मिसळलेलं असतं. तेवढ्यात दूर कोणीतरी दोघांकडे बघत उभं लक्ष असतं. कोणी, का, कशासाठी? वाणीला दिसत नाही, पण रुद्राच्या डोळ्यात सावधपणा चमकतो. रिया, आरव, तणावाच्या क्षणात उमललेलं जवळचं नातं. फोन कट झाल्यानंतर कॉरिडॉरमध्ये काही सेकंद शांतता होती. फक्त रियाचा धाप लागलेला श्वास आणि आरवचा अंधारलेला चेहरा. रिया अलगद बोलते, रिया, आरव, तू असं एवढं का घेतोस? माझ्यासाठी एवढा राग का? आरव तिच्याकडे वळतो. डोळ्यात अजूनही तीच ज्वाला, पण स्वर मऊ. आरव, कारण मला आवडत नाही कोणी तुला घाबरवत असेल तर. तो एक पाऊल तिच्याकडे येतो. रिया हळूच मागे जाते. भिंतीवर जाऊन थांबते. आरव तिच्या समोर थांबतो. इतका जवळ की त्याचा श्वास तिच्या गालावर पडतो. आरव खालच्या आवाजात, आणि तू एवढी घाबरलेली दिसतीस ना? तो तिच्या चेहऱ्याकडे बघतो. ते मी सहन नाही करू शकत. रिया गोंधळते. हृदय जोरात धडधडतंय. रिया, पण आपण फक्त. आरव तिचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही. तो एक पाऊल अजून जवळ येतो. त्याच्या हाताचा मागचा भाग रियाच्या गालाजवळून हलकेच स्पर्श करतो. फारच हलका, पण रियाच्या अंगावर शहारे उठवणारा. आरव, फक्त मदत. रिया, तू खरंच असं मानतेस? रिया श्वास गमावते. त्याच्याकडे पाहायचंही धाडस होत नाही. रिया, मला माहीत नाही, पण तू मला असं बघतोस तेव्हा मला. आरव हळूच तिचा हात धरतो. तो स्पर्श उबदार, संरक्षक आणि विचित्रपणे धोकादायक. आरव, तुला काय वाटतं ते सांगायची गरज नाही. तो तिच्या डोळ्यांमध्ये पाहतो. मला दिसतं. रिया डोळे मिटते. तिचा श्वास त्याच्या श्वासात मिसळतो आणि क्षणभर जग थांबतं.
आरवच्या आवाजात आता मृद आरव, घाबरू नको, मी आहे. रिया डोळे उघडते. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित येतं. रिया, मला वाटतं तू नसतास तर मी आज तुटले असते. आरव हसत. नाही, पण त्याचा नजरांचा स्पर्श, तो स्वतःमध्येच एक कन्फेशन होता. तो रियाचा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडतो. हलकेच, जणू तिला आश्वासन देतो. किती सुरक्षित आहे. आरव अतिशय हळू. रिया, मी तुला काही होऊ देणार नाही. दोघांचे कपाळ एकमेकांना लागतात. रोमॅन्टिक, नाजूक आणि पहिल्यांदा दोघांना जाणवतं हे फक्त काळजी नाही, त्यांच्यात काहीतरी वेगळं उगवतंय. रुद्र आणि वाणी बोर्ड मीटिंगचा तमाशा संपून रात्री खूप उशीर झाला होता. ऑफिस जवळजवळ रिकामं झालं होतं. कॉरिडॉरमधून येणारा पिवळसर प्रकाश आणि शांतता. वाणी रुद्रच्या केबिनमध्ये काही फाईल्स घेण्यासाठी आली होती. दरवाजा बंद होताच तिला लक्षात आलं. रुद्र आधीपासून आत होता. तो खिडकीजवळ उभा अंधारात शहर पाहत होता. वाणी थांबते. तिच्या पावलांचा हलका आवाज ऐकताच रुद्र हळूच मागे वळतो. त्याच्या चेहऱ्यावरती शांत, धोकादायक पण आकर्षक गंभीरता. रुद्र, तू अजून इथे? वाणी फाईल पुढे करते. पण रुद्र जवळ येताच तिचा श्वास थांबतो. वाणी, तुम्ही एकटे आहात म्हणून वाटलं. रुद्र अजून एक पाऊल जवळ येतो. तिच्या हातातून फाईल घेतो. त्याची बोटं तिच्या बोटांना हलकंसं स्पर्श करतात. त्या क्षणाला वाणीच्या अंगावर शहारे उठतात. रुद्र तिच्याकडे पाहतो. एकटक, जणू सगळं वाचतोय तिच्या चेहऱ्यातून. रुद्र हळू खोल आवाजात, आज दिवसभर धाडसी होतीस, पण आता का एवढी शांत झाली आहेस? वाणी नजर चुकवते. तिचा श्वास हलका पण जलद होतो. वाणी, कारण तुम्ही खूप जवळ आहात. रुद्रचं मंद स्मित, ज्यामुळे तिचं हृदय आणखी धडधडत होतं. तो तिच्या अगदी समोर उभा राहतो. दोघांच्या मधील जागा नाहीशी होते. फक्त उबदार श्वासांची देवाणघेवाण होते. रुद्र हळूहळू हात वर करतो आणि तिच्या गालाला स्पर्श करतो. जणू विचारात पळून जाशील का? वाणी डोळे मिटते. तिचा आवाज कुजबुजा एवढा. वाणी घाबरत नाही, फक्त थांबता येत नाही. रुद्रचा हात तिच्या गालापासून मानेला येतो. हलकासा उबदार, पण इतका प्रभावी की वाणीचे गुडघे थरथरतात. तो तिला खिडकीजवळच्या टेबलाकडे हळूवार पाठमोरी करतो. त्याच्या स्पर्शात धाकही नाही, जबरदस्तीही नाही, फक्त एक खोल ओढ. वाणीची दोन्ही हात टेबलाच्या काठावर जातात. रुद्र तिच्या मागे उभा, तिच्या केसांवरून बोट फिरवत. रुद्र, खूप हळू, तुझ्यापासून दूर राहणं दर दिवशी कठीण होतंय. वाणी मागे वळते. त्याच्या डोळ्यात नजर रोखून तिचा आवाज थरथरता पण निर्धाराने भरलेला. रुद्र तिचा चेहरा हातात घेतो, इतक्या कोमलतेने की वाणीचा श्वास अडकतो. क्षणभर यांच्यात फक्त नजरांची भाषा. रुद्र तिचं कपाळ हलकंसं आपल्या कपाळाला टेकवतो. त्याचा श्वास एक होतो. रुद्र हळू भरभरून, तुझ्या जवळ येणं मी थांबवू शकत नाही, आता नाही. वाणीची बोटं त्याच्या शर्टच्या कॉलरला स्पर्श करतात. तिच्या आवाजात लाज, इच्छा आणि धैर्याचं अनोखं मिश्रण होतं. रुद्र तिचा चेहरा पुन्हा आपल्या हातात घेतो. हळू, सांभाळून, पण भावनांनी पेटलेला. दोघांमध्ये हवा घन होते. बाहेर वारा असतो, आत मात्र तापलेलं वातावरण. कॅबिनचं लाईट मंद होतं. त्यांचे श्वास वाढत चाललेले होते आणि क्षणभर रुद्र आणि वाणी जग विसरून फक्त एकमेकांमध्ये हरवून गेले. कॅबिनमधली हवा हलकीशी गरम होती. बोर्ड मीटिंगचा ताण अजूनही दोघांच्या मनात दडलेला. रुद्र आणि वाणी जवळ उभे होते. दोघांच्या डोळ्यात शब्द नसतानाही संवाद चालत होता. हळूवार स्पर्श, हलकी हसणारी नजर, श्वासातलं थरथरणं. रुद्र हळूहळू वाणीच्या चेहऱ्यावर झुकतो. वाणीची हृदयाची ठोके जोरात चालू लागतात. दोघांचे ओठ जवळ येतात. त्या क्षणाला सगळं सापळ्यातलं ताण, धैर्य आणि इच्छा एकत्र येते. रुद्र तिच्या ओठांवर हलकासा स्पर्श करतो आणि वाणीने त्याचा हात धरून आपल्या जवळ ओढतो. वाणी हळू आवाजात पण थरथरता, सर. मी त्याच वेळी दरवाजा आवाज होतो. जियान अचानक कॅबिनमध्ये येतो, फोन हातात, चेहरा गंभीर आणि दाट चिंतेने भरलेला. दोघे लगेच वेगळ्या दिशेला उभे होतात. रुद्र श्वास घेतो, पण डोळ्यात अजून तीच ज्वाला होती. वाणीचे गाल लाल झालेले, हृदय धडधडत, हात अजूनही थोडा थरथरत होता. जियान कडक पण घाबरलेला, नाही सॉरी सर, काहीतरी तातडीचं आहे, लगेच पाहावं लागेल. रुद्र शांतपणे डोळे जुळवतो. वाणीला एक हळू हसण्यासारखा नजरेचा संदेश देतो, जणू म्हणतोय, थांब, नंतर पूर्ण लक्ष फक्त तुला. वाणी हळूच हसते, तिच्या हृदयातलं धडधडीत अजूनही त्या क्षणाची ऊब जपून ठेवत.
आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.